नमस्कार. मी डॉक्टर आशा अशोक ब्राह्मणे, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पी उत्तर विभाग स्थित मड मराठी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत इन्चार्ज पदावर कार्यरत आहे. काल आपणा सर्वांना फार मोठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समजली. ती म्हणजे आपल्या मायबोली माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आपल्याला सर्वांना अनुभवता आला. आपली ही मराठी भाषा सुमारे 1000 वर्षांपेक्षा जुनी आहे. तिला साहित्याचा आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे म्हणजे मराठीच्या हजारो वर्षांच्या समृद्ध परंपरेला मिळालेली ही एक मान्यता आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शाहीर आणि विविध कालखंडातील कवी, लेखक, विचारवंत यांचे साहित्य आजही प्रेरणादायी आहे. या भाषेतून व्यक्त झालेले विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्याला मोठी सामाजिक समज देतात. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचे संवर्धन आणि संशोधनासाठी आता अधिक साधने उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या भाषेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. यामुळे आपली मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक गौरवशाली होईल आणि तिच्या संवर्धनासाठी एक नवा सोनेरी अध्याय तयार होईल. आता आपल्या जबाबदारीतही वाढ झालेली आहे. मराठीचे महत्त्व जपणे, तिच्या सौंदर्याची आणि वैभवाची ओळख पुढील पिढीस करून देणे ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून मराठी भाषेच्या अभिमानास्पद क्षणाचा उत्सव साजरा करूया आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येऊया. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय हिंद. धन्यवाद.